झाले का शेंगा फोडून? काय सारखं खोकतात ते शेंगावर पडतात. कसं कालवण करायचं? आजारी पडू ना सगळे घरात. अगं बाई तेच करते मी. काय एवढी आरडती ग तू? एवढं का खोकताय मग तुम्ही बिनकामाचे? तुम्ही खोकता आणि हे अंगाला खाजवीत फिरतात. कसं वाटतं ते चार चौघात? अपमान होतो ना असा. अगं दवाखाना नाही केला, काय नाही, खोकला येतोय, बरा कसा होईल? मग जावं ना तुमचं तुम्ही. दिली ना लेकानी, एवढी प्रॉपर्टी आहे ना तुमची. प्रॉपर्टी दिली तरी पैसे काय त्यांच्याकडे आहेत का? हा उग वरडून काय उपयोग आहे का तिला? अहो चार चौघ लोक घरी येतात, तुम्ही ही खोकती त्यांच्या समोर आणि तुम्ही असं खाजवीत फिरता अंगाला. कसं वाटतं? बरं वाटतं का ते? चार चौघात किती अब्रू जाते बरं. आता हाय आजार, त्याला काय करणार? तुम्ही आहे ना घरात राहायच्या लायकीचीच नाही खरं तर. तुम्ही घराच्या बाहेर वा घराच्या बाहेर. तुम्ही तुमच्या मुलाला आल्यावर मी समजेन. वा उठा उठा उठा. वा घराच्या बाहेर उठा. वा घराच्या बाहेर वा. अगं कशाला? उठा उठा. वा घराच्या बाहेर. अगं सुनबाई अरे काय चाललंय? काय कुठे काय सांगावं भाऊ, तू गेल्यावर आमच्या असेच हालत. झालं? काय नेमकं जे पाय आता कपडे ते सारं सांग दिलं. सांग मला, तुम्ही काय झालं? काय नाही बाबा, आमच्या म्हाताऱ्यांचं आहे ना, तुझ्या घरात त्रास नको आता. काय झालं तारा सर? काय झालं ग? अहो ही नुसती खोकत राहते तुमची आई आणि हे नुसते अंगाला खाजवीत फिरतात. चार चौघ लोक जर घरी आली तर कसं वाटतं? ते बरं वाटतं का? सांगा बरं. तुम्हाला कमी करता येत नाही खोकायचं? आता काय मरायचं का आम्ही? तू दवाखान्यात 8 दिवस झाले, सांगितलं घेऊन जाय यांना दुसरीकडे राहू द्या, मला काही माहित नाही. मी जिथे असेल तिथे हे नको आहेत मला. तुम्हाला कमी करता येत नाही का खोकायचं? बघा ना, हे खोकत राहतात आणि हे नुसते अंगाला खाजवीत राहतात. कसं वाटतं ते? तुमचे मित्र तरी घरी येतात का? माझ्या मैत्रिणी पण घरी यायचे बंद झाल्यात अशा वागण्याने यांच्या. अरे पाहून रावळ सुद्धा घरी येणार. त्यांना 17-12 सांगितलं की तुला 17-12 सांगितलं तर कमी खोकत जा म्हणून. आता तू आणलेलं औषध तर मी रोज पिते, पण खोकलाच बरा नाही. आता यांच्या औषधाला पण कुठून पैसे आणायचे? हजार रुपयाच्या बाटल्या लागतात त्यांना. आता पण देतोय ना आम्ही आणून, तरी तुमचं हाय ती चालूच आहे या. अरे बाबा, कोण हाऊस म्हणून खोकत नाही. खोकताना जीव जातोय पार्टीचा, तरी का खोकती कळत नाही तुला? मला ते बाकी काही माहित नाही. हे दोघं मला या घरात नकोत. घरात पाहुणे रावणी यायची बंद झाली यांच्यामुळं. हो का? आता तुमच्यामुळे ना आम्हाला त्रास व्हायला लागलाय खरंच. सहन करायचं पण एक लिमिट असतं. लिमिटाच्या बाहेर गेलाय तुम्ही. मग काय करायचं आता? मरायचं का मग आम्ही म्हातारपणात? घराच्या बाहेर निघून जा. मरायचं एकच हे असतो का? पर्याय आहे का? तुमचं तुम्ही निघा तिकडे, एखादी कोपी बांधा तिकडे राहा. नका आमच्या जीवाला त्रास करू. नाही मग तू तुझ्या हातानेच कुपी बांधून दे आम्हाला. तुमचं तुम्ही बांधा, मी मोकळा नाही. आणि 17-12 सांगायला बरोबर वाटत नाही. लोक नावं ठेवत्यान बाबा, कुठं काढतो आम्हाला घरा बाई? लोक अशी पण नाव ठेवतात ना. लोक अशी पण म्हणतातच आहे, काय आई बाबांना घरी ठेवलंय. लोक घरी यायची बंद झाली ना त्यासाठी. आता शेंगदाणा फोडती, शेंगदाणा फोडता शेंगदाण्यात खोकती.